नमस्कार. मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक नवी रेसिपी घेऊन आलो आहोत. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की आज भाजी काय करावी, हा रोजचा प्रश्न असतो. तर आता त्यासाठीच ही एक नवी रेसिपी मी घेऊन आली आहे आणि अगदी सोप्या आणि घरात जेवढं पण साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ही भाजी अगदी पटकन होऊ शकते अशी ही भाजी आहे. तर आपण याला सुरुवात करूया. चला. इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी 2 तास मी याला भिजत घातलेलं आहे. जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही आहे. आता ही जी मुगाची डाळ आहे, तर आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये ही मुगाची डाळ घालून घेऊया. तर ही मुगाची डाळ आहे ती मी 2 वाटी इथे घेतलेली आहे. आपण यामध्ये घालून घेऊया. आता इथे ज्या 2 मिरच्या आहेत त्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. आता ह्या थोड्या तोडून यामध्ये मी घालणार आहे. त्यानंतर या आहेत 4 लसणाच्या पाकळ्या. मोठ्या आहेत त्यामुळे मी 4च घेतलेल्या आहेत. तुम्ही छोट्या असल्या तर जास्त प्रमाण घेतलं तर सुद्धा चालणार आहे. 1 चमचा जिरा आहे ते घालून घेऊया. त्यानंतर कोथिंबीर मी इकडे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. तर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. पण थोडं भरडच ठेवायचं आहे. पूर्ण आपण याला म्हणजे डाळ थोडी भरड ठेवणार आहोत. पूर्ण आपण याला ग्राइंड करणार नाही आहोत. चला आपण ग्राइंड करून घेऊया. तर आता अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. बघू शकता याप्रमाणे मी पाणी न घालता जेवढं पाणी आपण डाळ भिजत घालण्यासाठी ठेवलेलं ना, तर मी परत ते निथळून घेतलं होतं. त्यानंतर जेवढं पण ओलसर जेवढी डाळ राहिली होती ना तेवढंच आहे. त्यात अजिबात पाणी वगैरे काही मिसळलेलं नाही आहे मी. आणि असं भरड थोडंसं बघू शकता यामध्ये भरडच आहे. हे भरड असं आपण इकडे वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित. चला आता पुढच्या प्रोसेसला लागूया. चला. आता इथे गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि तो आता आपण गॅस ऑन करूया आणि थोडं हा पॅन गरम होण्याची आपण वाट पाहूया. तर आता पॅन आपला बऱ्यापैकी गरम झालेला आहे. आपण आता यामध्ये 1 वाटी इथे तेल घालून घेणार आहोत. आता हे जे तेल आहे ते थोडं गरम होण्याची आपण वाट पाहूयात. गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवलेली आहे मी. तर आता आपलं तेलही बऱ्यापैकी तापलेलं आहे. आपण आता यामध्ये आपले जे वडे आहेत ते सोडणार आहोत. तुम्हाला जसे आकाराचे पाहिजेत, छोटे मोठे, तसे तुम्ही घालू शकता. मी इथे जरा मीडियम साईजचेच घातलेले आहे. अशा प्रकारे आपण वरून असं तेल थोडं थोडं घालत राहणार आहोत. आता हे वडे आपण पलटी करून घेऊया. गॅसची फ्लेम आपण थोडी कमी ठेवणार आहोत आणि हे वडे असे थोडे थोडे आपण इकडे पलटी मारून घेणार आहोत. थोडं आपण याला थोडं प्रेस करून घेऊ की जेणेकरून आतूनही व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. तर आता हे आपले व्यवस्थित तळले गेलेत. बघू शकता. हे बघा. दोन्ही बाजूने व्यवस्थित आता इकडे तळले गेले. आपण हे आता काढून घेऊया.
तर आता पुढचे पण आपण असेच घालून घेऊया. आता हे आपण पलटी करून घेऊया. आता आपण हे परत एकदा पलटी मारूया. व्यवस्थित आता लालसर झालेले आहेत. तर आता हे छान तळले गेले दोन्ही बाजूने. आपण काढून घेऊया. आणि बाकीचेही असेच करून घेऊ. चला, तर आता आपलं तळून झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपले सगळे वडे तळून झालेले आहेत, बघू शकता. आता आपण पुढच्या प्रोसेसला लागूया. चला, आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. आपण गॅस चालू करून थोडी कढई आपली तापेपर्यंत वाट बघूया. आणि गॅसची फ्लेम मी जरा आता मीडियमच ठेवते. तर आता आपली कढई आहे ती तापलेली आहे. आपण इथे 2 टेबलस्पून तेल घेणार आहोत. आता थोडं तेल आपलं तापू द्या. आता हे आपलं बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे. आपण आपली दालचिनी घालून घेऊया. त्यानंतर तेजपत्ता, कढीपत्ता. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे मी. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. हे चांगलं परतवून घेऊया. तुम्हाला आणखीन खडे मसाले हवे असतील तर तुम्ही घालू शकता, काही हरकत नाही आहे. आता यामध्ये एक अख्खा कांदा घेतलेला आहे, तो कांदा आपण घालूया. आता हा कांदा आपण असा परतून घेऊया. एक अख्खा कांदा घेतलेला आहे इथे मी. तुम्हाला कांदा भरपूर आवडत असेल तर आणखीन म्हणजे 1.5 कांदा जरी घेतला तरी सुद्धा चालणार आहे. हे असं व्यवस्थित परतवून घेऊया आपण. आता यामध्ये अख्खा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो घालूया. हेही व्यवस्थित परतवून घेऊया. थोडंसं हे लाल होईपर्यंत आपण थोडी वाट बघूया. छान परतलं गेलं पाहिजे हे. आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया. आणि आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया. आणि यामध्ये आता गरम मसाला आपण घालणार आहोत. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे मी. एक छोटा चमचा धनिया पावडर. थोडंसं यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. आता यामध्ये आपण घरचं लाल तिखट आहे ते घालून घेणार आहोत. 1 चमचा घेतलाय. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तिखट घालू शकता. लाल व्हायला पाहिजे. आता हे आपण परतवून घेऊया.
तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे शिजवून घेणार आहोत. थोडंसं परतवून घेऊया, जेणेकरून आपलं हे व्यवस्थित इकडे भाजलं गेलं पाहिजे. गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे. थोडं पाणी घालूया. थोडं कांदा टोमॅटो छान ह्याच्यात शिजला गेला पाहिजे. यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. आता अजून थोडं आपण यामध्ये पाणी घालूया आणि पुन्हा हे थोडं शिजवून घेऊया. यामध्ये असं थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण थोडं थांबणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान ह्याच्यामध्ये शिजला गेला पाहिजे. अजून यामध्ये थोडं पाणी घालूया आपण. थोडं पुन्हा हे आपलं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे. आता छान आपल्या रस्स्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपले जे वडे आहेत ते आपण आता यात सोडून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आता मीडियम करते आहे मी. आता व्यवस्थित हे वडे आपण मिक्स करून घेऊया. वा, छान सुगंध येतो आपल्या भाजीचा आणि शिवाय अशी पटपट होणारी भाजी आहे ही. जर तुम्हाला भाजी करायचं, आपण नेहमीच असं म्हणतो की कोणती भाजी करायची प्रश्न पडलेलाच असतो, तर अशा वेळेस अशी ही चमचमीत भाजी आपण घरी करू शकतो. छान झालेली आहे, बघू शकता. आता मी गॅस ऑफ करते आहे. तर अशा प्रकारे आपली ही डिश तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे. याला मूग वड्यांची रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकता आणि हे आपण छानपैकी इथे तयार केलेलं आहे. तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.